नमस्कार, मी मायास किचन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज रात्रीच्या जेवणासाठी बुधवार स्पेशल अंडा मसाला बनवलेला आहे. अंडा मसाला बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण अंडे उकडून घेतलेत. अंडा मसाल्यासाठी कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, टमॅटो सगळं भाजून घेतलं. सर्व मसाला व्यवस्थित भाजून घेतला थोडा आणि अंडे इथे उकडून थंड करून कापून घेतले. मिक्सरला सर्व मसाला मी बारीक वाटून घेतला आहे आणि इथे तेल गरम करून ठेवलं आहे. तेल आपलं तापलं आहे, त्यामध्ये आपण मसाला टाकूया. तुम्ही कढीपत्त्याची पण फोडणी देऊ शकता आणि हा मसाला खूप छानपैकी परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. जसं मी सांगितलं की तेल सुटेपर्यंत हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला. आणि हा मसाला परतल्यावरच यामध्ये सर्व आपले सुके मसाले टाकायचे. तुम्ही जेवढा मसाला चांगला परताल तेवढ्या भाजीला टेस्ट चांगली येते. तुम्ही कशा प्रकारे अंडा मसाला बनवता नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात हे पण मला कमेंट करून सांगा. पाहू शकता मी सगळे सुके मसाले घेतले. त्यात काश्मीरी मिरची पावडर आहे, माझा घरगुती मसाला आहे, हळद आणि मीठ आहे. याच्यामध्ये दुसरं काही जास्ती लागत नाही किंवा जास्ती काही तामझाम करायची पण गरज नाही, पण भाजी एक नंबर होते. नक्की अशा पद्धतीने अंडा मसाला करून बघा, बोटं चाटून खाल. एवढंच चविष्ट आणि एवढी टेस्टी लागते ही भाजी खायला. आता मसाले टाकल्यावर पण परत एकदा छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. पाहू शकता आपला मसाला एकदम व्यवस्थित परफेक्ट परतला गेला आहे, त्यात तेलही सुटलं आहे. आता आपण पाणी टाकून घेऊया. पाणी तुम्हाला जेवढे घट्ट जेवढं पातळ पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही टाका, पण अंडा मसाला हा थोडासा घट्टच छान लागतो. मी थोडंसं पाणी टाकून परत मसाला छान शिजवून घेतला आहे आणि पाहू शकता जास्ती घट्ट पण नाही आणि जास्ती पातळ पण नाही, मीडियम ठेवलेला. मसाला चांगला शिजल्याच्या नंतर आपण इथे साईडला कापून ठेवलेले अंडे आपण त्यामध्ये टाकूया. आणि छान असे अलगद हाताने मिक्स करून घ्यायचे, जास्तीचं जोर लावून मिक्स करायचं नाही. आणि याच्यामध्ये मी फक्त एकच ग्लास पाणी टाकले, ते पण छोटा ग्लास आहे, पाहू शकता तुम्ही. आणि खरंच ही ग्रेव्ही इतकी एक नंबर होते ना, भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत एक नंबर लागतो हा अंडा मसाला. नक्की ट्राय करा. आपला अंडा मसाला झालेला आहे. आपला अंडा मसाला रेडी आहे. वरतून छानपैकी कोथिंबीर टाकली आहे मी कापून. रेसिपी आवडलीच तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.